टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती काल अक्कलकोटमध्ये काळं फेकण्यात आलं, त्यांच्या चेहऱ्याला काळं लावण्यात आलं। शिवधर्म फाउंडेशन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हे जी घटना जी आहे ती घडल्याचं त्यांनी समर्थन केलेलं आहे, त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि या संदर्भात 2 आरोपी देखील या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख दिलीपजी कोल्हे आहेत। भाऊ, खरं तर काल अक्कलकोटमध्ये जी घटना घडली, काय पक्ष म्हणून असेल आणि मराठा क्रांती मोर्चा म्हणून आपली काय भूमिका आहे, कसं पाहता या घटनेकडे? कालची जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय अशी घटना आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यातून सगळ्याला सर्व स्वातंत्र्य दिलेलं आहे, मोर्चा काढा, आंदोलन करा, पण त्याचं स्वरूप काय असावं हे फाउंडेशन विसरले आणि ज्या पद्धतीनं हल्ला केला त्यावेळेला त्यांची सौभाग्यवती त्यांच्याबरोबर होती। गाडीत बसल्यानंतर बाहेर काढणं, कपडे फाडणं, काळं फासणं ही अत्यंत निंदनीय अशी घटना, मी त्या घटनेचा निषेध करतो। खरं तर संभाजी महाराजांचा अवमान केला आहे व त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये जे संभाजी ब्रिगेड असा एक एकेरी उल्लेख आहे संभाजी महाराजांचा, तो त्यांनी काढावा असं त्यांनी कारण दिलेलं आहे। दुसरं म्हणजे स्वामी समर्थांचा देखील अवमान केल्याचं त्यांनी कारण देत ही सर्व घटना कालची किंवा कालचं जे काही काळं फासण्याचा प्रकार आहे तो केलेला आहे। कसं पाहता या त्यांच्या कारणांकडे? आणि असं कुठेही त्यांनी अवहेलना केली असं कुठेही ऐकण्यात नाही किंवा पेपरला नाही, न्यूजला नाही किंवा कुठल्याही माध्यमाला नाही। ही एक पूर्वनियोजित कट असला पाहिजे असं माझं मत आहे। कारण कुठेही आंदोलन केलं तरी एक त्याला मर्यादा असते। आज त्यांच्या सौभाग्यवती असताना गाडीत बसल्यानंतर त्यांना बाहेर काढणं, काळं पूर्ण अंगावरती ते द्रव्य टाकणं हे अत्यंत निदान कमीत कमी त्यांच्या सौभाग्यवती गाडीत फॅमिली असताना असं करणं हे फार चुकीचं आहे। खरं तर प्रवीण गायकवाडांनी असा देखील आरोप केलेला आहे की माझ्या हत्येचा हा कट होता आणि जो कार्यकर्ता होता किंवा ज्याने हे सर्व कृत्य केलं तो भाजपचा पदाधिकारी आहे, भाजप युवा मोर्चाचा प्रदेश पदाधिकारी आहे असा देखील त्यांनी दावा केलेला आहे। खरं तर सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केले, काय एकंदरीत कारवाई होणं अपेक्षित आहे? आणि काल जो प्रकार झाला जर तो भाजपचा असेल तर निश्चित भाजप त्याच्यावरती कारवाई करेल आणि हा आता पोलिसाच्या तपासाचा भाग असल्यामुळं पोलिसही त्याच्यावर सखोल चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल। तर हे होते दिलीप कोल्हे आणि कालच्या घटनेचा निषेध जो आहे तो या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा एकंदरीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख दिलीप कोल्हे यांनी याचा निषेध जो आहे तो केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।